प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या सुपर डुपर भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट समोर आला आहे। त्यामध्ये आता राजकुमारची धुलाई करून भयानक हकालपट्टी, मेहंदड्यांच्या घरी सावलीचं सून म्हणून स्वीकार, तिरुत्तमाने सावलीला सून नाही तर मुलगी कशी मानली आणि त्यानंतर आता सावलीला मेंढड्याच्या घरातील दिलेला तो अधिकार आणि हे सगळं करत असताना तिलोत्तमाने सांगितलेले तिने ते भयानक सत्य, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत। त्याचमध्ये व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आता जुली त्या कॅफेमध्ये बसलेली असते आणि तेवढेच आता देवा आता जुलीचं गिफ्ट घेऊन तिथे येतो आणि आता जुलीला वाटतंय की राजकुमारचं आलंय आणि लगेच आता उठून उभा राहते। जुली म्हणते राजकुमार, तेव्हा आता देवा म्हणतो राजकुमार इज राजकुमार आणि लगेच देवा आता जुलीला गिफ्ट देतो आणि रिलॅक्स बसायला सांगतो। त्यानंतर अतिशय रोमॅन्टिक होतो देवा, आता जुलीला बोलण्यामध्ये एकदम खुश करतो आणि त्यानंतर आता देवा म्हणतो की बाय द वे जुली, आपकी नशीली आंखों पे क्यों ना पट्टी बांधी जाए। आणि तेवढ्यात आता जुली खूप खुश झालेली असते, म्हणते वाय नॉट। आणि त्यानंतर आता जेव्हा देवा म्हणतो की जस्ट डू इट, हसतच आता जुली म्हणते ओके देवा। आता उठून पटकन पाठीमागे जातो आणि त्याच्या खिशातील आता टॉय बाहेर काढत असतो। पुन्हा जुलीला म्हणतो की बांधी जाए क्या पट्टी। आता जुली म्हणते की ओके देवा। जुलीच्या डोळ्यावरची पट्टी बांधतो आणि त्यानंतर पट्टी बांधतो क्षणी देवा म्हणतो यस परफेक्ट बेबी। ताबडतोब देवा तिच्या खिशातून आता मोबाईल काढतो आणि त्यानंतर आता देवाने सावलीला फोन लावलेला असतो। सावलीला फोन लावता क्षणी आता देवा म्हणतो की बँड बाजा तयार रखना, बारात लेके आ रहा हूँ सावली। आता खूप खुश झालेली असते सावली आणि तेवढ्यात सारंग तिथं येतो। देवाचा फोन ठेवता क्षण आता सावली प्रेमाने सारंगला म्हणतो की सारंग सर, पटकन आता सारंग सावलीला मिठी मारलेली असते आणि आता पटकन सावलीने मिठी देता क्षण आता सावलीच्या डोक्यावर हात ठेवत सारंग म्हणतो की काय झालं सावली, मला तू सगळं सांगशील का। सावलीने तिच्या डोळ्यातून आता अश्रू येत असतात आणि त्यानंतर आता सावली म्हणते की बघा सारंग सर, तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवला ना, त्यात माझ्या लेकी किती किंमत आहे तुम्हाला माहिती नाही आहे। आणि आता सावली म्हणते की हे बघा सारंग सर, मी तुमचा विश्वास कधीच तोडू देणार नाही, त्याबद्दल तुम्ही बेफिक्र राहा। आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो हे बघ सावली, वहिनी तुला जे बोलली ना त्याबद्दल खरंच मी दिलगिरी व्यक्त करतो। तेव्हा आता सावली म्हणते की हे बघा सारंग सर, तुम्ही जर माझ्यासोबत असेल ना, मला दुसऱ्याबद्दल अजिबात चिंता वाटत नाही आणि टेन्शनसुद्धा येत नाही, दुसरे काही जरी बोलले ना चालतील, पण तुम्ही माझ्यासोबत हवे। आणि त्यानंतर आता पुन्हा सारंग म्हणतो की हे बघ सावली ना, मला काय चाललंय सगळं। तेव्हा आता सावली म्हणते की फक्त थोडा वेळ सगळं काही तुमच्यासमोर क्लिअर होईल आणि सगळं चित्र एकदम सगळ्यांसमोर येईल, तुम्ही काळजी करू नका। तेव्हा आता सारंग म्हणतो की नक्की ना। सावली म्हणते की हो। त्यानंतर सारंग म्हणतो की बघ सावली, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे। ते ऐकता क्षणी पटकन आता पुन्हा एकदा सारंगला मिठी मारते आणि त्यानंतर आता सावली विचार करते की सारंग सर, तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला, चक्क एवढा सगळेजण माझ्या विरोधात बोलत असताना देखील तुम्ही क्षणभरही स्वतःचा विश्वास कमी होऊ दिले नाही आणि मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगू देखील शकत नाही काय, हे असा विचार आता सावलीच्या डोक्यात आलेला असतो। आणि त्यानंतर आता सावली म्हणते की बघा सारंग सर, मी माझा शब्द मोडू शकत नाही, कारण माझा शब्द काट्याप्रमाणे आहे। आणि सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर पटकन सारंग आता सावलीचे डोळे पुसतो आणि इकडे आता सोहम हा बेडरूममध्ये येतो। तारा आता बेडरूममध्ये असताना सोहम म्हणतो अगं तारा, ऐश्वर्या वहिनींना सगळ्यांच्या हॉलमध्ये बोलावलं, चल लवकर। तेवढ्यात आता तारा म्हणते की अच्छा, म्हणजे आता ती ऑर्डर दे ना आणि मी ऐकणार। आणि इकडे आता तारा म्हणते की त्या सावली वहिनीचा विचार करायला सोडून दे सोहम। तेव्हा आता सोहम म्हणतो की तू सुद्धा तो सावली वहिनीचा विचार का तुझ्या डोक्यात आणतेस। आता सोहमला देखील राग आलेला असतो आणि तारा म्हणते की अजूनही तू या सावलीचं गुणगान गातोस का सोहम।
म्हणतो की हे बघ, सावली वहिनीच्या यामध्ये काहीच चूक नाही, मला पूर्ण माहीत आहे. तारा, तेव्हा तू काहीही सावली वहिनीविषयी अजिबात बोलू नको आणि मी ते काही सहज ऐकून घेणार नाही आणि सहनसुद्धा करणार नाही. त्यानंतर आता तारा म्हणते की माझी असिस्टंट ती सावली मेंदळे असू शकते अशी, आणि जी सरळ मार्गाने गेली असती तर आज ती कुठल्या कुठे असती. आणि मला माहिती आहे ना, सारंगला त्या सावलीने चांगलंच तिच्या जाळ्यात ओढलंय. त्यानंतर ते ऐकताच आता सोहम भडकतो. सोहम म्हणतो, हे बघ, सावली वहिनीविषयी मी आता काहीच ऐकून घेणार नाही. तारा म्हणते की असं करून ती सावली घरातली तिची पोझिशन स्ट्रॉंग करते सोहम, आणि त्यामुळे तिने सारंगला बरोबर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. आणि सारंगने तिची बाजू घेतली. तेव्हा आता सोहम म्हणतो, हे बघ तारा, सावली वहिनी या घरची सून आहे, तेव्हा तिच्याबद्दल असं काहीही अपशब्द बोलू नको. बोट करत आता सोहम म्हणतो, हे बघ, सावली वहिनीविषयी नीट बोलायचं. तर इकडे तारासुद्धा आता बोट करते आणि म्हणते, तू सुद्धा माझ्याशी नीट बोलायचं, मी सुद्धा मेंदळ्याची सून आहे, कळतं का तुला? सोहम म्हणतो, तुला यायचं तर ये, नाहीतर जा, मी चाललो आता, असे म्हणत पटकन रागाने सोहम तिथून निघून जातो. आणि त्यानंतर इकडे सगळेजण आता तिथेच उभे असतात. ऐश्वर्या आता बराच वेळ झाल्यानंतर सावलीला म्हणते की ए मूर्ख मुलगी, हॅलो, ऐक, तुझी वेळ आता संपली, चल तुझी बॅग भरायला तू सुरुवात कर, सगळ्या तुझ्या साड्या बॅगमध्ये भर आणि चल निघायची तयारी कर. सावली म्हणते की ऐक ना ऐश्वर्या मॅडम, अहो जरा थोडा वेळ. ऐश्वर्या म्हणते की अजून किती वेळ थांबायचं? सावली म्हणते की बस थोडाच वेळ, तुमच्या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील ऐश्वर्या मॅडम. आणि तेवढ्यात आता वेलकम वेलकम असे म्हणत आता देवा जुलीच्या डोळ्यावरची पट्टी बांधून देवा तिथे आता जुलीला घेऊन येतो. दरवाजातून आतमध्ये येत असतात आता सगळेजण जुली आणि देवाला बघतात. आता ज्यावेळेस डोळ्यावरची पट्टी त्या अवस्थेत आता राज हा जुलीला बघतो. राजला मोठा धक्का बसलेला असतो, राजकुमारला हा मोठा धक्का बसलेला असतो आणि जुली पुढे येत म्हणते की देवा, और कितनी दूर आहे सरप्राईज? देवा म्हणतो की बस आ ही गया सरप्राईज. आणि लगेच आता जुली म्हणते, ये किधर लाया है मुझे, खोल दो बस हे पट्टी अभि. आणि लगेच आता देवा आता जुलीच्या डोळ्यावरची पट्टी काढतो. डोळ्यावरची पट्टी काढत आता देवा म्हणतो की अब आएगा मजा. आणि ताबडतोब आता डोळ्यावरची पट्टी काढत जुली त्या सगळ्या मेंदड्याच्या माणसाकडे बघते आणि जुलीला बघून इकडे आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि ताबडतोब आता राज त्या चेहरा लपवून थोडासा बाजूला सरतो. जुली आता देवाकडे बघते तर देवा म्हणतो, यो जुली, हे डाला ना तुझे. आणि लगेच आता देवा म्हणतो की तेरे चेहरे पे मैंने जो पट्टी बांध की तुझे इधर लाया ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला डोळ्यावरची पट्टी आता काढायची आहे, पट्टी काढायची होती. तेवढ्यातच आता तिलोत्तमा पुढे येते आणि देवाला म्हणते की काय चाललंय आणि माझ्या घरात हे विनाकारण असे मुलीला घेऊन का आलात आणि ही मुलगी कोण आहे? तेव्हा आता देवा म्हणतो, तिलोत्तमा मॅडम, कुणाच्या घरी मी विनाकारण कधीच जातच नाही आणि त्यानंतर बोट करत नाही. देवा म्हणतो की जरा इस शख्स को जरा नजदीक से देखो. सगळ्यांना आता देवा जुलीकडे बघायच लावतो आणि त्यानंतर आता तिलोत्तमा जुलीला एकदम बारकाईने बघते आणि म्हणते, बारकाईने बघता क्षणी बोट करत असते. तिलोत्तमा म्हणते, एक मिनिट प्रेक्षकांनो, इथे मोठा ट्विस्ट आलेला असतो. तिलोत्तमाने आता जुलीला ओळखलेलं असतं आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की एक मिनिट, ही मुलगी त्या व्हिडिओमधली मुलगी आहे ना? देवा म्हणतो, अगदी करेक्ट ओळखलं. आणि लगेच आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम, आता मी ज्याला मिठी मारली होती ना, ते सांगायची वेळ आली आहे. आणि लगेच आता सावली म्हणते की मी ज्याला मिठी मारली होती तो देवा भाऊ होता. सारंग तिलोत्तमा आता देवा वाकडे आणि सावलीकडे बघतात. तेवढ्याच आता ऐश्वर्या म्हणते, जस्ट शट अप सावली, काही मूर्खासारखं बोलू नकोस आणि आता काहीही फेक मारू नको. तेवढ्यात आता सारंग म्हणतो, एक मिनिट ऐश्वर्या वहिनी, तिला बोलू दे ना, तिचं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. आणि लगेच आता सारंग म्हणतो, सावली बोल तू. तेवढ्यात आता देवा म्हणतो की सांगतो कशाला, मी डायरेक्ट दाखवतो. आणि लगेच आता देवा म्हणतो घोरपडे, आणि ताबडतोब घोरपडे लॅपटॉप घेऊन तिथे येतो. आणि लगेच आता घोरपडे लॅपटॉप घेऊन तिथे येतो आणि देवा म्हणतो, घोरपडे जरा लगाव व्हिडिओ. आणि लगेच आता पेन ड्राईव्ह कनेक्ट करून
घोरपडे हा व्हिडिओ लावलेला असतो. आणि जो व्हिडिओ लावता क्षणी इकडे आता ज्यावेळेस आता राज या कॅफेमध्ये नेकलेस डायमंड घेऊन आलेला असतो आणि डायमंड नेकलेसचा तो बॉक्स आता जुलीला आता जुलीला देत असतो, राजकुमार जुलीला देत असतो. आणि त्याच वेळेस आता जुली राजकुमारची कशी मिठी येते, राज जुलीला कसा किस घेतो, यास तो सगळं थरथरार व्हिडिओ बघून अख्ख्या मेंढरांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ती जमीन आणि सगळ्यांचे होश उडून आता सगळे बारकाईने तो व्हिडिओ बघतात. आता पुढे आलेले असतात. अंगाचा तर आता थरका पुरतो आणि प्रेक्षकांनो याच ठिकाणी जरा मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येऊन मोठं वळण आलेलं असतं आणि त्या क्षणी राजचा खरा चेहरा आलेला असतो, तो तिलोत्तमासमोर. तर हसतच आता राज पुढे येतो आणि म्हणतो की हे सायन्स खूप पुढे गेलं आणि याचाच फायदा उचलून लोक काहीही दाखवू राहिलेले आहे. तुलाही याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नको बरं का. आणि मी ना या मुलीला ओळखतसुद्धा नाही. जुलीकडे बघत बोट करत आता राज म्हणतो, कोण आहेस ग तू. आणि त्यानंतर राजकुमार म्हणतो की चल निघ इथून, का आलीस तू, मला ओळखत नाही, कोण आहेस तू. तेवढ्यात आता तिलोत्तमा आता पुढे येऊ लागते आणि राजसमोर एक संकल्प आता तिलोत्तमा राजच्या कानाखाली मारते आणि त्या क्षणी सगळ्यांचे होश उडालेले असतात. ऐश्वर्याने डोळे झाकलेले असतात तर राजनने गालात हात लावलेला असतो. त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की लाज वाटली पाहिजे राजकुमार तुला, लाज. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की हे बघ आई, त्याची तरी बाजू आपण ऐकून घेऊ ना. तिलोत्तमा म्हणते एवढं सगळं दाखवून एवढं सगळं होऊ नये, तू अजून त्याचीच बाजू घेतो सारंग. तिलोत्तमा आता डोळ्यात पाणी येत म्हणते, कमाल आहे, खरंच कमाल आहे आणि याने आपला विश्वासघात केलाय सारंग. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की माझ्याकडून पैसे घेऊन गेला होता सकाळी हा राज, माझ्याकडून नाही पैसे उकळलेले आणि ते सगळे पैसे हिच्यावर उधळले राजकुमार, असे आता मोठ्याने तिलोत्तमा राजकुमारला प्रश्न विचारते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ राजकुमार, आम्ही सगळेजण तुझा विचार करत होतो, सारंगला खरंच तुझी काळजी होती. सारंगने सांगितलं होतं की बघ आई, आपल्या कंपनीमध्ये ची जागा खूप इम्पॉर्टंट आहे, ती रिकामी आहे, आपल्या राजकुमार दादाला ती जागा व्यवस्थित हँडल करू शकतो. आणि तिलोत्तमा म्हणते की आज सगळ्यांच्या समोर मी तुला सांगणार होते की आपल्या कंपनीमधील ही जागा मी तुला देत आहे आणि तुझं प्रमोशन होतं आहे. राज, पण तू सगळ्यांचा विश्वासघात केला. राजच्या सुद्धा डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. आणि त्यानंतर आता लगेच तिलोत्तमा म्हणते, बघ राजकुमार, तू आमचा विश्वासघात केलाय. आता सारंग राजकुमारच्या डोळ्यात बघत काकुलतेने म्हणतो की दादा, हे सगळं काय आहे. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणता की हे बघ सारंग, तुला अजूनही त्याला विचारायचं वाटतं का. आणि याला आमच्या घरात अजिबात जागा नाही आहे, आमच्या घरात याला थारा नसल्याने चंद्रकांतराव बोलतात. आणि त्यावेळेस राजकुमारला मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणत असते की तुम्हालाच काय, मलासुद्धा हा मुलगा या घरात नको आहे आणि राजकुमार माझा मुलगा होता हे मी आता विसरून जाणार आहे. ते ऐकताच आता सगळ्या मेंढऱ्यांसमोर अजून एक मोठा धक्का बसलेला असते. तिलोत्तमा अमृताकडे बघते आणि म्हणते की हे बघ अमृता, तुझा नवरा देवासारखी तू याची पूजा करत होती आणि याने काय केलं, तुझा विश्वासघात केला. आणि त्यानंतर आता राग येऊन राज म्हणतो की बरोबर आहे, या व्हिडिओतला माणूस मीच आहे आणि नीच माणूस मीच आहे. परिस्थितीला कारणीभूत कोण आहे माहिती आहे का, तुम्ही लोक. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला अजून वाईट वाटतं आणि राज म्हणतो तुम्ही सगळे. तर तिलोत्तमा म्हणते काय. आणि त्यानंतर आता अंगामधला कोट काढत आता राज जोराने तो फेकून देतो आणि म्हणतो की माझ्या या सगळ्या परिस्थितीत तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही सगळे लोक जबाबदार आहात. तिलोत्तमा म्हणते की भान हरपून बोलू नको, एकदम शुद्धतेने येऊन बोल राजकुमार. म्हणतो की आई, तू मला बाहेर काढणार, अगं तू मला मुलगा मानलास कधी. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की तुझ्या मनात तुझ्या डोळ्यासमोर फक्त सारंग सारंग सारंग. आई, तर यामध्ये मी कुठे आणि कुठेच होतो. तिलोत्तमाचे डोळे आता भरून आलेले असतात आणि रडतच आता राजकुमार म्हणतो की मी इथेच उभा आहे तुमच्या सगळ्यांसमोर. आता त्यानंतर आता राजकुमार म्हणतो एवढीची होती कंपनी, तेव्हापासून मी मेहनत करतो आणि आज मला तुम्ही घरातून हाकलून घराबाहेर घालवता. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की तेही या माझ्या लहान भावाच्या सांगण्यावरून, सारंगच्या सांगण्यावरून. सारंगला आता धक्का बसतो आणि त्यानंतर आता राजकुमार म्हणतो की राजकुमार आहे मी, राजकुमार मेंढऱ्यांच्या घरचा मोठा मुलगा. आणि ज्यावेळेस तू सगळी कंपनी लहान भावाच्या हातात दिली त्यावेळेस तुला मोठा मुलगा नाही दिसला का.
तिलोत्तमा आता मोठा धक्का बसलेला असतो. आणि तर आता राजकुमार म्हणतो की या देवाची तुला आता आठवण आली का? आता राज अमृताकडे बघत बोलला की ज्यावेळेस अमृता प्रेग्नंट होती त्यावेळेस तुझा हा चेहरा कसा खुलला होता आणि आता काय झालं, असे आता राज तिलोत्तमाला प्रश्न विचारतो. त्यानंतर आता राज तिलोत्तमाला म्हणतो की माझ्यासमोरच तू अमृताला म्हणायचं की असे वेंदड्यासारखे वागू नको, जरा हुशारीने वाग आणि व्यवहाराचं ज्ञान घे. आता ते व्यवहाराचं ज्ञान तुम्हाला सांगतेस का, असे राज तिलोत्तमाला बोलते. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की तू मला सांग आई, बरोबर संसार कर म्हणून. त्यानंतर आता राज म्हणतो की मला हिच्यासोबत संसार करता येणार नाही. आणि लगेच आता जुलीकडे बोट करत आता राज म्हणतो की ही मुलगी मला जे काही देऊ शकते ना, ही अमृता देऊ शकत नाही, प्रेम वगैरे काहीच नाही. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो अरे दादा तू काय बोलतो, जरा तू भान ठेव. आणि तेवढ्याच आता सावली म्हणते सारंग सर फक्त 1 मिनिट. त्यानंतर आता सावली म्हणते की मी तुम्हाला फक्त अर्धवट व्हिडिओ दाखवला, अजून तर पूर्ण व्हिडिओ दाखवायचा बाकी आहे. सावली आता देवाला खुणावते आणि देवा आता लगेच घोरपडेला म्हणतो की लगाव घोरपडे व्हिडिओ लगाव और दिखा दो सिनेमा. आणि लगेच आता देवाचा आणि जुलीचा व्हिडिओ लागलेला असतो. आणि तो व्हिडिओ लावता क्षणी इकडे देवाला डोळा मारतो आणि म्हणतो की देखो अभी व्हिडिओ देखो. त्यानंतर आता देवाने जुलीला कशी मिठी मारली, जुली कशी देवाच्या प्रेमात वेळी झाली. आणि त्यानंतर आता जुली आता त्या क्षणी देवाची कशी सावलीला मिठी मारली हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये असतं. आणि तो सगळे व्हिडिओ बघता क्षणी इकडे आता देवा ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या मॅडम रीलमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये खूप फरक असतो. आणि सावलीला ज्याला मिठी मारली होती तो हाच होता देवाभाऊ. आणि त्यानंतर आता देवा म्हणतो की पण जाऊ द्या, ते एवढं महत्त्वाचं नाही. राजकुमार भाऊ म्हणतो की जस्ट 5 मिनिट अगोदर राजकुमार तुला मुलीला भेटायला आला होता, त्याच्या अगोदर 5 मिनिट ती मुलगी माझ्या मिठीत होती. ते ऐकताच आता राजकुमारला मोठा धक्का बसलेला असतो. आणि जुली कोणत्या कॅरेक्टरचे हे आता ताबडतोब इकडे राजकुमारला देवाने दाखवून दिलेलं असतं. तेव्हा म्हणतो की 5 मिनिट तुमच्या अगोदर या मॅडम माझ्या मिठीत होत्या, हे आहे का तुमचे प्रेम. आणि लगेच आता सावली म्हणते राजकुमार सर या मुलीसाठी तुम्ही तुमच्या देवीसारख्या बायकोला दूर करत होते. सावली म्हणते की अशी हिने तुमच्यावरती काय जादू केली. आणि त्यानंतर आता जुलीच्या बॅगमधला नेकलेस काढून घेते. आता देवा म्हणतो की हे डायमंड नेकलेस मी दिलं होतं या जुलीला. आणि तेवढ्यात आता सावली म्हणतं की या पोरीने काय जादू केला तुमच्यावर. तेवढ्यात आता जुली म्हणते की 1 मिनिट क्या फॅमिली ड्रामा रखा है इधर आणि क्या चल रहा है तुम्हारा ये सब. आणि आता जुली म्हणते की मुझे इसमें कुछ इंटरेस्ट नहीं है. अच्छा हो गया, सच सबके सामने आ गया. लगेच आता जुली म्हणते की वैसे भी अभी राजकुमार में मुझे इंटरेस्ट नहीं रहा है, वैसे भी आप पैसे वाले लोग हैं, आज नहीं तो कल आप राजकुमार को एक्सेप्ट करेंगे ही. आणि लगेच आता जुली मेरा क्या, आपके बेटे ने मेरा यूज़ किया है. त्यानंतर आता जुली म्हणते इसकी भरपाई कौन करेगा ना, दीजिए मुझे 5 करोड रुपये. आता ते ऐकून सगळ्यांचा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता जुली म्हणते की मैं चली जाऊंगी. तेव्हा ते ऐकून तिलोत्तमा म्हणते काय ही मुलगी काय बोलते. आणि लगेच आता जुली म्हणते अगर तुमने 5 करोड नहीं दिए तो राजकुमार और मेरी जो प्राइवेट वीडियो है वो सब वायरल कर दूंगी. ते ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि ते ऐकता क्षणी आता रागाने लालबुंद झालेली सावली आता जुली समोर येते आणि सटकन जुलीच्या कानाखाली मानते आणि म्हणते लाज नाही वाटत का तुला दुसऱ्याच्या बायकोचे असे संसार उद्ध्वस्त करायला. जुलीने आता गालाला हात लावलेला असतो. आणि लगेच आता जुली म्हणते की ये मेरा बिझनेस है और अच्छा कबूतर पकड़ना उसको दाना डालना ये तो मेरी आदत है. आणि त्यानंतर आता जुली म्हणते की मैंने उसे कोई जोर जबरदस्ती नहीं की है, चाहे तो आप उससे पूछ सकते हो. त्यानंतर आता लगेच देवा म्हणतो की ही मुलगी एकदम करेक्ट बोलते, मिस उर्वशी सिंग. आणि आता तिचं खरं नाव ऐकता क्षणी आता जुलीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता जुलीला धक्का बसून जुली म्हणते की तुम हो. आणि लगेच आता देवा म्हणतो की मी इन्स्पेक्टर देवा आणि याच पैशासाठी तू या मुलाला जाळ्यात अडकलंस ना. आणि देवा म्हणतो की याच्या जागेवर तू किती जणांना अडकवलंस ना हे सुद्धा मला माहीत आहे, अख्खी तुझी कुंडली मला माहिती आहे, बोल उर्वशी. आणि लगेच आता देवा म्हणतो देवाना सबकी खबर रखता है. आणि त्यानंतर आता देवा म्हणतो की सॉरी, आजपासून तुमच्याकडे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि आम्ही जप्त करतो. आणि लगेच आता देवा हवालदार बोलत म्हणतो कोण आहे रे तिकडे, चला या लगेच. आता देवा म्हणतो की जुली लगेच आता पोलीस कॉन्स्टेबल येऊन
जुलीला ताब्यात घेतले आणि अटक करते आणि लगेच आता पोलीस कॉन्स्टेबल जुलीला अटक करतात आणि लगेच आता जुलीला तिथून घेऊन जातात. हसतच देवा म्हणतो की ओके गाईज, आता तुमचा फॅमिली ड्रामा चालू द्या, माझं काम झालं आहे. आणि त्यानंतर आता देवा म्हणतो की सिस्टर, कधी जरी अडचण आली तर या देवाला हाक मारायची, देवा बंदा हाजीर रहेगा. कळतं का? आता लगेच आता सावली मान हलवते आणि गुड बाय फॅमिली घोरपडे चलो आणि पटकन लॅपटॉप घेऊन घोरपडे आता निघून जातो. आणि त्यानंतर आता देवा जाता क्षणी ते राजकुमारला खूप पस्तावा येतो की जुलीला खरा चेहरा राजकुमार समोर आलेला असता. पटकन दोन्ही गुडघे टेकून राजकुमार आता तिलोत्तमासमोर झुकतो आणि तिलोत्तमाच्या पायात आता राज आलेला असतो आणि पाया पडू लागतो. इकडे आता तिलोत्तमा म्हणते की तू चूक केली नाही आहे, तू एक खूप मोठा गुन्हा केलेला आहेस राज. आणि त्यानंतर आता लगेच तिलोत्तमा म्हणते की या गुन्ह्याला माफी नाही आणि जर तुला माफी मागायची असेल तर माझी माफी मागू नकोस. अमृताकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते या देवीची तू माफी माग. आणि त्यानंतर आता राजकुमार हा अमृतासमोर येते. अमृताला हात जोडून म्हणतो की हे प्रेम भीक काही नाही अमृता, मला माफ कर. लगेच आता खाली गुडघ्यावरती बसून राजने अमृताचे पाय धरलेले असतात. तर अमृताच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तिलोत्तमासुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि लगेच आता इकडे राजकुमार अमृताच्या पायाशी आलेला असतो आणि डोळ्यातून अश्रू वाहत असतात. अमृता ही दोन्ही हाताला धरून राजाला उठवते आणि राजकुमारला वाटतं की आता अमृता मला माफ करणार. आणि लगेच आता राजकुमार अमृताकडे बघून खुश झालेला असतो. पण राग येऊन अमृता सनकन राजच्या कानाखाली मारते आणि त्याच वेळेस आता राजने गालाला हात लावलेला असतो आणि सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आजपर्यंत सगळं काही ऐकून घेतलं अमृता आता रागिनी बनलेली असते. रणरागिनी बनून आता अमृताचं राजच्या या चुकीला माफ केलेलं नसतं आणि सनकन राजच्या कानाखाली मारलेले असते. कान फडत आणि राजने गालाला हात लावलेला असतो आणि सगळ्याच बसलेला असतो तो मोठा धक्का. आजपर्यंत कधीही न बोलणारी अमृता आज एवढी लाल बुंद रुद्रावताराने राजकुमारला कानाखाली मारून तिने दुर्गा अवतार दाखवला. त्यामुळे ऐश्वर्यात देखील तोंडाला हात लावलेला असतो. राजला एवढा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो. राजकुमारला तर विश्वासच बसत नसतो की अमृता आपल्या कानाखाली मारेल. म्हणून तो आता गालाला धरून राजकुमार फक्त अमृताकडे बघत असतो. आणि त्यानंतर आता इकडे पटकन तिलोत्तमा म्हणते की या गुन्हेगाराला माफी नाही आणि अपराधाची शिक्षा ही राजकुमारला झालीच पाहिजे. आणि या घरातून राजकुमार हा तिलोत्तमाकडे बघतो आणि हसतो. तर तिलोत्तमा हसते उभी दरवाजात आणि आत तो सगळा अपमान अमृताला असह्य झालेला असतो. आणि पटकन अमृता किचनमध्ये जाते आणि किचनला चाकू आता अमृता तिच्या हातात घेते आणि तिच्या हाताची नस आता अमृता कापू लागते. आणि त्यानंतर आता इकडे राजकुमार घराच्या बाहेर गेलेला असतो आणि राजकुमार घराच्या बाहेर जाता क्षणी आता दोन गुंड तिथे येतात आणि मला मारू लागतं. राजकुमार आता कुत्र्यासारख्या त्या गुंडांनी मारलेला असतं. आता राजकुमार आता तिथंच खाली पडलेला असतो. लगेच आता राजकुमार म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालं सावली आणि मी तुला सोडणार नाही. तर इकडे आता पटकन तिलोत्तमा ही सावलीची माफी मागते. तर खरंच घरात आज तू वाचवला आहे, मेंदड्याची इज्जत राखली असे म्हणत आता तिलोत्तमा सावलीवरती खुश झालेली असते. मोठ्या प्रेमात तिलोत्तमा सावलीला सून म्हणून स्वीकार करते आणि तिलोत्तमा आता सावली सून म्हणून स्वीकार करून सगळ्यात मोठ्या विश्वासाने आता तिलोत्तमा सावली जिंकलेलं असतं. आणि खरी सावली असलेली असते तिलोत्तमा समोर आणि एका सेकंदात होत्याचे नव्हते झाले. आता तिलोत्तमा सावलीला स्वीकार केलेला असतो. सावलीने ते आता मेंदड्याची इज्जत वाचून राजकुमारला त्याच्या कर्माची शिक्षा दिलेली असते. ते तिलोत्तमाच्या राजकुमाराला काढलेलं असतं घराच्या बाहेर. तेव्हा आता तिलोत्तमा ही सावलीचा स्वीकार करून सावली कशी मेंदड्याच्या हक्काची आता सून होते ते बघण्यासाठी सावळ्याची जणू सावली मालिकेचा डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि प्लीज प्रेक्षकांनो नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.